नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथा अमृत. अध्याय 14. क्रूर यवन शासन. सायनदेव वरप्रदान. नामधारक सिद्धयोग्यांना नमस्कार करून जय जयकार करत म्हणाला, अहो योगीश्वर, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. आता मला गुरुचरित्रातील पुढील कथाभाग सांगा, त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, बा शिष्या ऐक. श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे. श्री गुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले. ते सायनदेवाला म्हणाले, तू माझी सेवा केलीस, त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील. श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला. श्री गुरूंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन त्याने केले. श्री गुरूंचा जय जयकार करीत तो म्हणाला, गुरुदेव, आपण त्रयमूर्तीचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता. तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही. तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे. मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही. तथापि माझी आपणास एक विनंती आहे. माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो. माझ्या कुळातील सर्वांना पुत्र पौत्रादी सर्व सुखे प्राप्त होवोत आणि शेवटी त्यांना परलोकी सद्गती लाभो. अशी प्रार्थना विनंती करून सायनदेव म्हणाला, गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवा चाकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आणि दुष्टबुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. आज त्याने मला ठार मारण्याचे ठरविले आहे. त्यासाठीच त्याने मला बोलाविले आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल. गुरुदेव, आज मला तुमचे चरण दर्शन झाले असता नाही मला त्या यवनाकडून मरण कसे येणार. सायनदेव असा म्हणाला असता श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. ते म्हणाले, तू कसलीही काळजी करू नकोस. तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवील. तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू परत आलास की मी येथून जाईल. तू माझा भक्त आहेस. तुला वंश परंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल. तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील. तुझ्या कुळातील सर्वजण शतायुषी होतील. श्री गुरूंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायनदेव त्या यवनाकडे गेला. सायनदेवाने त्या यवनाकडे पाहिले तो काय? तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. सायनदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लालेलाल झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना. अत्यंत संतापलेला तो यवन आपल्या घरात गेला. त्याला चक्कर येऊ लागली आणि तशा स्थितीत तो आडवा झाला. त्याला झोप लागली आणि त्याही स्थितीत त्याला एक स्वप्न पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहे असे त्याने पाहिले. अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली. तो धावतच घराबाहेर आला. तेथे भयभीत होऊन तो म्हणाला, आपल्याला इकडे कोणी बोलाविले?
आपण कृपा करून परत घरी जा. अशी विनंती करून त्या यवनाने सायनदेवाला वस्त्र अलंकार देऊन निरोप दिला. सायनदेवाला अतिशय आनंद झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते. तो मनात श्री गुरूंचे चिंतन करीत होता. त्याच्या हृदयात श्री गुरुस्मरण चालू असते. त्याला कसलीही भीती असत नाही. त्याला मृत्यूचीही भीती वाटत नाही. ज्याच्यावर श्री गुरूंची कृपा असते त्याला यमाची भीती असतच नाही. त्या यवनाने सायनदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायनदेव धावतच श्री गुरूंना म्हणजेच श्री नृसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदी तीरावर सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते. सायनदेवाने श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्याने श्री गुरूंचे स्तवन करून त्यांना घडलेला सारा वृत्तांत सांगितला. त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्री गुरूंनी सांगितले. हे ऐकताच सायनदेव हात जोडून म्हणाला, गुरुदेव, मलाही तुमच्याबरोबर न्या. तुमच्याशिवाय मी आता एक क्षणही राहू शकत नाही. आपणच माझे रक्षण करते आहात. आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले आहे. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली. त्याचप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात. आपण भक्तवत्सल आहात. मग माझा त्याग आपण का करता? आता काहीही झाले तरी मी आपल्याबरोबरच येणार. असे म्हणून सायनदेवाने श्री गुरूंच्या चरणांना मिठी मारली. सायनदेवाने अशी विनवणी केली असता प्रसन्न झालेले श्री गुरु नृसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले, सायनदेवा, आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी 15 वर्षांनी तुला पुन्हा दर्शन देऊ. आम्ही तुझ्या गावाजवळच राहू. मग तू आपल्या पुत्र कलत्रासह मला भेटावयास ये. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत. असे आश्वासन देऊन श्री गुरूंनी सायनदेवाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. मग ते आपल्या शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री आले. तेथे ते गुप्तपणे राहिले. ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धांना विचारले, श्री गुरु नृसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्यांचे जे शिष्य होते त्यांना त्यांनी कोठे ठेवले? सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत. श्री गुरु नृसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले. ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे. ती ऐकण्यासाठी सर्वांनी मन एकाग्र करा. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील क्रूर यवन शासन सायनदेव वरप्रदान या नावाचा अध्याय 14वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.